नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मुंडीचा रस्सा करून दाखवणार आहे। हे बघा, ही मुंडी घेतलेली आहे, ही भाजून घेतलेली आहे। आता ह्याला ना 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। आता हे आता स्वच्छ धुवून झालंय। आता हे शिजायला टाकायचं आपल्याला। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। एक कांदा घेतलाय बारीक कट करून आणि तेजपत्ता द्यायचा ना। कांदा टाकायचा, तेजपत्ता, कांदा लाल करून घ्यायचा। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, एक चमचा मीठ टाकायचं चवीनुसार। त्याचं सर्व याचं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं, आता झाकून ठेवायचं। आता ह्या ताटावरच पाणी घालायचं, म्हणजे पाणी गरम होतं ते। हे बघा, ह्याला कसं पाणी सुटलंय, पाणी टाकलं नव्हतं आपण। तर ह्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं। परत ह्याच्यावरती पाणी ठेवायचं गरम करायला आणि आता हे असं शिजून घ्यायचं। मुंडी शिजायला एक 30 मिनिटं लागतात। आता ना वाटप बनवून घ्यायचंय मसाला रश्श्यासाठी। मी धने घेतलेले 1 चमचा, बडीशोप 1 चमचा, हे सफेद तीळ घेतलेले आहेत 2 चमचे, सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे, कोथिंबीर घ्यायची भरपूर, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची। आता हे तीळ भाजून घ्यायचे। जिरे आणि बडीशोप पण टाकायची आणि धने। आता हे भाजून झाले, आता काढायचं। सुकं खोबरं भाजून घ्यायचं। थोडंसं तेल टाकायचं। खोबरं भाजून झालंय, तर हे काढून घ्यायचं।
त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, कांदा भाजून घ्यायचा, टमाटर, आलं लसूण हे चांगलं भाजून घ्यायचं. भाजून झाले, आता हे काढून घ्यायचं. आता हे थंड झाल्यावरती हे बारीक करून घ्यायचं. मसाला बारीक करून झालाय, आता हे साईडला ठेवायचं. हे पण शिजलंय. बघा शिजले. आता फोडणी द्यायची आहे रश्श्याला. हे मी कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, मिरची पावडर, तेल गरम झालं ना हा मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये. हे बारीक केलेले वाटत टाकायचं. तेल सुटस्तोवर भाजून घ्यायचं. मसाला भाजून झालाय. हे थोडंसं यातलं हे आळणी पाणी घ्यायचं, रश्श्यामध्ये टाकायचं. हे आता ह्याच्यामध्ये टाकायचं. त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं. हे बघा रस्सा जास्त घट्ट नाही करायचा, पातळच छान लागतं प्यायला. आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं. आधी पण थोडं शिजताना टाकलेलं आहे, मला थोडं कमी वाटते म्हणून परत टाकते. आता 10 मिनिटं शिजून द्यायचं. 10 मिनिटं शिजायला ठेवायचं. मग रस्सा तयार झाला. हे बघा मस्त असा मुंडीचा रस्सा तयार झाला.
तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.